नमस्कार. आज आपण एका खूप खास दिवसाविषयी बोलणार आहोत. नमस्कार. तो दिवस आहे 22 ऑक्टोबर 2025, म्हणजे येणारा बुधवार. हो, आणि तो खास आहे कारण एकाच दिवशी 3 महत्वाचे सण आले आहेत. दिवाळी पाडवा, गोवर्धन पूजन आणि वही पूजन सुद्धा. अगदी. हा असा योग खरंच दुर्मिळ असतो. तर आपल्याकडे जी माहिती आहे ना, त्याच्या आधारे आपण या दिवसाचं महत्त्व, त्याच्या परंपरा आणि त्यामागे काय विचार आहेत हे जरा सखोलपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. कारण काय आहे की या स्रोतांमधून आपल्याला बरीच माहिती मिळतेय. त्या दिवसाचं पंचांग कसं आहे, पूजेसाठी योग्य वेळ कोणती, मुहूर्त वगैरे. हो, मुहूर्त. आणि अर्थातच या दोन्ही पूजा, गोवर्धन पूजा आणि वही पूजन यांचं महत्त्व काय, त्या कशा करतात याबद्दल पण बरीच माहिती आहे. आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटते ती म्हणजे एका बाजूला आहे गोवर्धन पूजा, जी खूप श्रद्धाळू आहे, निसर्गाबद्दल, देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी. बरोबर. आणि दुसरीकडे आहे वही पूजन, जी अत्यंत व्यावहारिक आहे, विशेषतः व्यापारी वर्गासाठी, तर नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातच. हो ना. म्हणजे श्रद्धा आणि व्यवहार यांचा हा संगम खरंच विचार करायला लावणार आहे. अगदी. दोन्ही परंपरांमधून बघा, समृद्धीची आणि भरभराटीचीच इच्छा व्यक्त केली जाते. पण त्यांचे मार्ग थोडे वेगळे आहेत, प्रतीकं वेगळी आहेत. बरोबर. तर आज आपण या दोन्हीच्या मुळाशी जाऊया. काय वाटतं, सुरुवात कुठून करायची? पंचांगापासून? हो, ते उत्तम राहील. म्हणजे पूजेचं नियोजन करायला सोपं जाईल. ठीक आहे. तर 22 ऑक्टोबर 2025, त्या दिवशी तिथी आणि नक्षत्र काय सांगतात? तर बघा, मुख्य तिथी आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही तिथी आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी 21 ऑक्टोबरलाच सुरू होतीये. अच्छा, कधी? संध्याकाळी 5:54 आणि ती राहील बुधवार 22 ऑक्टोबरच्या रात्री 8:16 म्हणजे पूजेसाठी तसा बराच वेळ आहे म्हणायचा. हो, मोठा कालावधी आहे. आणि नक्षत्र? नक्षत्र आहे स्वाती. ते पण मंगळवारी रात्री 10:58 सुरू होईल आणि थेट गुरुवारी पहाटे 1:51 राहील. अरे वा, म्हणजे पूर्ण 22 ऑक्टोबर दिवसभर स्वाती नक्षत्र असणार. हो, आणि हे नक्षत्र शुभ कार्यांसाठी चांगलं मानलं जातं. सूर्योदय साधारणपणे सकाळी 6:30च्या आसपास आणि सूर्यास्त संध्याकाळी 5:51च्या सुमारास असेल. ह्या वेळा पण मुहूर्तासाठी महत्वाच्या ठरतात. हे झालं पंचांग. आता मुख्य प्रश्न, पूजेसाठी शुभ वेळ कोणती? सकाळी पण मुहूर्त आहेत आणि संध्याकाळी पण. श्रोत्यांमध्ये कशावर जास्त भर दिलाय? हो, सकाळी पण चांगले मुहूर्त आहेत. म्हणजे बघा, सकाळी 6:26 ते 7:51 लाभ मुहूर्त आहे. मग 7:51 ते 9:16 अमृत आणि त्यानंतर 10:41 ते दुपारी 12:05 शुभ मुहूर्त आहे. म्हणजे ज्यांना संध्याकाळी शक्य नाही त्यांच्यासाठी सकाळचे हे पर्याय आहे. अगदी. घरातल्या इतर शुभ कार्यांसाठी किंवा वेळेअभावी हे मुहूर्त नक्कीच उपयुक्त आहेत. पण पारंपरिकरित्या बघितलं तर या पूजांसाठी संध्याकाळची वेळ जास्त महत्वाची मानली जाते, बरोबर? अगदी बरोबर. विशेषतः गोवर्धन पूजा आणि वही पूजन या दोन्हीसाठी संध्याकाळची वेळ अधिक चांगली मानली जाते. आणि आपल्या स्रोतांमध्ये काय म्हटलंय त्याबद्दल? स्रोतांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की संध्याकाळी 7:20 पासून ते रात्री 8:55 जो शुभ मुहूर्त आहे, 1.5 तासाचा. हो, तो या दोन्ही पूजनसाठी सर्वश्रेष्ठ काळ आहे. अच्छा. यानंतर लगेच 8:55 ते रात्री 10:30 अमृत मुहूर्त पण आहे, पण सर्वोत्तम म्हणून 7:20 ते 8:55ची शिफारस आहे. म्हणजे दिवसभरात आणि रात्री उशिरापर्यंत मुहूर्त असले तरी एकदम उत्तम वेळ साधायची असेल तर संध्याकाळच्या त्या 1.5 तासावर लक्ष द्यायला हवं. 7:20 ते 8:55. हो, ती वेळ साधता आली तर काय उत्तमच. पण यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणती? राहुकाल. हो, बरोबर. शुभ कार्यांमध्ये तो टाळतात. बुधवारी कधी आहे राहुकाल? बुधवारी राहुकाल आहे दुपारी 12:05 पासून ते 1:30 दुपारी 1.25 तास. हो, तर ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शक्यतो कोणतंही महत्वाचं किंवा नवीन काम सुरू करत नाहीत. म्हणजे काही अडथळे येऊ शकतात अशी एक पारंपरिक श्रद्धा आहे. त्यामुळे पूजेची तयारी किंवा इतर काही नियोजन करताना ही वेळ टाळलेली बरी. अगदी. ठीक आहे, ही महत्वाची सूचना झाली. तर मुहूर्त आणि राहुकाल हे मुद्दे स्पष्ट झाले. आता आपण वळूया या दिवसाच्या मुख्य आकर्षणांकडे, गोवर्धन पूजन आणि वही पूजन. आधी गोवर्धन पूजेबद्दल बोलूया का? हो, नक्की. यामागची कथा तर अनेकांना माहीत असेल, पण त्याचं आजच्या काळात काय महत्त्व आहे? गोवर्धन पूजेची कथा तर आपल्या सगळ्यांना भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देते.
गोष्ट माहिती आहे ना, व्रजवासी दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करायचे. हो, पावसाचा देव म्हणून. बरोबर, कारण पाऊस पडला की शेती पिकते. पण एकदा काय झालं, बालकृष्णाने व्रजवासियांना समजावलं काय? की आपल्याला पाऊस आणि गुरांना चारा मिळतो तो गोवर्धन पर्वतामुळे. त्यामुळे इंद्रापेक्षा गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी. अच्छा. आणि मग व्रजवासियांनी कृष्णाचं ऐकलं. हो, त्यांनी ऐकलं आणि गोवर्धन पर्वताची पूजा केली. पण त्यामुळे इंद्रदेव मात्र खूप संतापले. त्यांना आपला अपमान वाटला असेल. अगदी. मग त्यांनी रागाने इतका पाऊस पाडला की जणू प्रलयच. सगळं व्रज बुडून जाईल की काय अशी भीती निर्माण झाली. बापरे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय केलं? आपल्या करंगळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला हो, ऐकलंय हे. आणि सर्व व्रजवासियांना त्यांच्या गुराढोरांना त्या पर्वताखाली आश्रय दिला. इंद्राचा सगळा गर्व उतरवला त्यांनी. किती सुंदर कथा आहे ही. म्हणजे ही पूजा म्हणजे एका अर्थाने निसर्गाची पूजा झाली आणि देवाच्या त्या करुणेचं स्मरण पण. बरोबर. यात अन्नकूट नावाचा एक प्रकार असतो म्हणतात. तो काय असतो नेमका? अन्नकूट म्हणजे नावाप्रमाणेच अन्नाचा डोंगर. या दिवशी काय करतात, घरात जेवढ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतील ना, त्या सगळ्या एकत्र करून एक मोठी भाजी बनवतात, मिक्स भाजीसारखी. अच्छा. यासोबत भात, पुरी, खीर, दुधाचे पदार्थ असे अनेक पदार्थ बनवतात. आणि हे सगळं अन्न एकत्र करून एका मोठ्या ताटात किंवा परडीत असं रचतात की त्याचा जणू डोंगर तयार होतो. वा. हा डोंगर म्हणजे गोवर्धन पर्वताचं प्रतीक आणि तो श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. म्हणजे आपल्याकडे जे काही पिकतं, जे उपलब्ध आहे ते सगळं एकत्र करून देवाला कृतज्ञतेने अर्पण करायचं. यात खरं तर समृद्धीची आणि वाटून खाण्याची भावना पण आहे. अगदी. हा फक्त नैवेद्य नाहीये, ही एक प्रकारे निसर्गाप्रती आणि आपल्याला अन्न पुरवणाऱ्या प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. बरोबर. पूजेनंतर हा प्रसाद मग सगळ्यांना वाटला जातो. काही ठिकाणी तर आजही मातीचा किंवा शेणाचा असा प्रतिकात्मक गोवर्धन पर्वत तयार करतात आणि त्याची पूजा करतात. फुलं वाहतात, हार घालतात, नवीन वस्त्र अर्पण करतात. आणि मंत्र कोणता म्हणतात? गोवर्धनधारी श्री कृष्णाय नमः या मंत्राचा जप करत देवाची प्रार्थना केली जाते. या सगळ्यातून एक गोष्ट जाणवते की ही पूजा आपल्याला जमिनीशी, निसर्गाशी आणि कुठेतरी एकमेकांशी पण जोडते. आता याच्या थोडं दुसऱ्या बाजूला जाऊया, म्हणजे व्यावहारिक पातळीवरची पूजा, वहीपूजन. वहीपूजन. याचं काय महत्त्व आहे? हे मुख्यत्वे व्यापाऱ्यांसाठी असतं ना? हो. वहीपूजन हे विशेषतः व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी ही नवीन वर्षाची सुरुवात असते. अच्छा, आर्थिक नवीन वर्ष. अगदी. दिवाळी, पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवीन वर्षाचे हिशोब सुरू करणं अत्यंत शुभ समजलं जातं. म्हणजे जुन्या वर्षाचे हिशोब संपवून नवीन खातेवह्यांची पूजा करून सुरुवात करतात. बरोबर. व्यापारी वर्ग याच दिवसाला आपलं आर्थिक नववर्ष मानतो. जुनी खातेवही पूर्ण करतात आणि नवीन कोऱ्या करकरीत वह्या आणल्या जातात. आणि मग त्या नवीन वह्यांची पूजा. हो. त्या नवीन वह्यांवर हळद कुंकू लावतात, स्वस्तिक काढतात, फुलं, अक्षता वाहून त्यांची पूजा करतात. या पूजेत विघ्नहर्ता श्री गणेश, संपत्तीची देवता देवी लक्ष्मी आणि धनाचे भांडार सांभाळणारे कुबेर यांची आराधना केली जाते. या पूजेमागे फक्त हिशोब सुरू करण्याची गरज आहे की आणखी काही खोल अर्थ किंवा श्रद्धा आहे? नाही, यामागे खूप खोल श्रद्धा आहे. असं मानलं जातं की या दिवशी जर विधीपूर्वक वहीपूजन केलं तर येणारं वर्ष व्यवसायासाठी भरभराटीचं ठरतं. म्हणजे लक्ष्मीचा वास राहतो? हो, लक्ष्मीचा वास राहतो, व्यवसायातले अडथळे दूर होतात आणि एक प्रकारचं स्थैर्य मिळतं, अशी श्रद्धा आहे. ही केवळ हिशोबाची सुरुवात नाहीये. मग काय आहे? देवाचा आशीर्वाद घेऊन एका सकारात्मक ऊर्जेने नवीन वर्षाच्या कामाला सुरुवात करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे एका स्रोतात जसं म्हटलंय की हे फक्त जमा खर्चाचं गणित नाहीये, तर ती एक प्रकारची नैतिक आणि आर्थिक जबाबदारीची सुरुवात पण मानली जाते. अगदी. पूर्वीच्या काळी म्हणतात की व्यापारी फक्त नफाच नाही तर व्यवसायात नीतिमत्ता आणि सचोटी पाळण्याचं वचन पण या पूजेद्वारे घेत असत. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलात. पारंपरिक अर्थ खरंच तोच आहे. वहीपूजन हे केवळ आर्थिक समृद्धीसाठी नाही तर शुभ लाभ म्हणजे चांगल्या मार्गाने, नैतिकतेने मिळालेला नफा यासाठी आहे. अच्छा. नवीन वह्यांवर श्री गणेशाय नमः किंवा शुभ लाभ लिहिण्याची जी पद्धत आहे ती याचंच प्रतीक आहे. खरंय. आजच्या काळात हा अर्थ किती खोलवर जपला जातो हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
बरं, आता या दोन्ही पूजांच्या पद्धतीबद्दल थोडं आणखी सांगू शकाल का? म्हणजे पूजा कुठे करावी, कशी करावी, याबद्दल काही खास सूचना आहेत का? हो, काही सामान्य सूचना दिसतात स्रोतांमध्ये. दोन्ही पूजांसाठी जागा स्वच्छ असावी हे तर आहेच. पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्नान करून शक्यतो नवीन किंवा निदान स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत. आणि दिशा? पूजा करताना तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं असं काही ठिकाणी म्हटलंय. काही स्रोतांमध्ये दक्षिण-पूर्व दिशेचाही उल्लेख आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत आणि प्रसन्न मनाने पूजा करावी. आणि प्रत्यक्ष पूजा करताना काय काय लागतं? म्हणजे गोवर्धन पूजेसाठी आणि वहीपूजनासाठी काय तयारी करावी लागते? गोवर्धन पूजेसाठी जसं आपण आधी बोललो, श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो लागतो. गोवर्धन पर्वताचं प्रतीक मातीचं किंवा शेणाचं बनवलेलं, मग फुलं, तुळस, अक्षता, हळद कुंकू, धूप, दीप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नकूटचा नैवेद्य. हां. पूजा करताना कृष्णाचं आणि गोवर्धन पर्वताचं ध्यान करून मंत्रजप केला जातो. आणि वहीपूजनासाठी? वहीपूजनासाठी लागतात नवीन कोऱ्या खातेवह्या, शाहीची दौत, लेखणी म्हणजे आजकाल पेन वापरतात. मग हळद कुंकू, अक्षता, फुलं, एक नारळ, सुपारी, गूळ खोबरं किंवा मिठाईचा नैवेद्य. आणि देवांच्या मूर्ती? हो, अर्थातच. गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांचे फोटो किंवा मूर्ती लागतात. वह्यांवर स्वस्तिक काढून त्यावर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवून पूजा केली जाते. या दोन्ही पूजा बघितल्या की एक गोष्ट लक्षात येते. जरी त्यांचं स्वरूप खूप वेगळं असलं तरी मूळ उद्देश काय आहे तर सकारात्मक सुरुवात, समृद्धीची इच्छा आणि कृतज्ञता व्यक्त करणं. अगदी. एक पूजा निसर्गाच्या माध्यमातून हे करते तर दुसरी व्यवसायाच्या माध्यमातून. बरोबर. आणि दोन्हीमध्ये फक्त स्वतःपुरता विचार नाहीये बरं का. गोवर्धन पूजेत अन्नकूट वाटलं जातं म्हणजे समाजाचा विचार आहे. हो. आणि वहीपूजनात पण व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना रोजगार मिळतो, समाजाला सेवा पुरवली जाते. त्यामुळे तिथेही नकळतपणे एक सामाजिक जबाबदारीची भावना आहेच. हे खरं आहे. मला वाटतं आपण या दिवसाच्या सगळ्या महत्त्वाच्या पैलूंवर बऱ्यापैकी चर्चा केली आहे. आपण पंचांग पाहिलं. हो, मुहूर्तांवर बोललो, राहुकालची वेळ पण लक्षात घेतली. त्यानंतर आपण गोवर्धन पूजेमागची कथा पाहिली, अन्नकूटचं महत्त्व काय आहे आणि निसर्गाप्रती कृतज्ञता कशी व्यक्त होते हे समजून घेतलं. श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वताचं स्मरण कसं करतात ते पाहिलं. आणि मग आपण वहीपूजनाकडे वळलो. व्यापाऱ्यांसाठी हा नवीन आर्थिक वर्षाचा दिवस कसा असतो, त्यात गणेश, लक्ष्मी, कुबेर पूजनाचं महत्त्व काय आहे. आणि केवळ आर्थिक नाही तर नैतिक जबाबदारीची सुरुवात म्हणूनही याकडे कसं पाहिलं जायचं यावरही आपण बोललो. अगदी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 22 ऑक्टोबर 2025चा हा दिवस म्हणजे आध्यात्मिक श्रद्धा आणि व्यावहारिक दूरदृष्टी यांचा एक सुरेख संगम आहे. खरंय. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपल्या जीवनात कृतज्ञता आणि नवनिर्माणाची उर्मी ह्या दोन्ही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. अगदी. आणि याच मुद्द्यावरून आपण आपल्या श्रोत्यांसाठी एका विचाराकडे येऊ शकतो का? म्हणजे बघा, या दोन्ही पूजांमधून दोन मुख्य संकल्पना पुढे येतात. एक म्हणजे कृतज्ञता, जी गोवर्धन पूजेतून जास्त दिसते. हो, आणि दुसरी म्हणजे नवीन सुरुवात किंवा नियोजन, जे वहीपूजनातून दिसतं. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही कृतज्ञता आणि नवीन सुरुवात ही तत्व फक्त या सणांपुरतीच मर्यादित आहेत का, किंवा फक्त व्यवसाय आणि शेतीपुरतीच? चांगला प्रश्न आहे. आपण आपल्या रोजच्या जगण्यातनं, म्हणजे आपल्या नातेसंबंधांमध्ये, आपल्या आरोग्याच्या सवयींमध्ये किंवा आपल्या वैयक्तिक विकासाच्या ध्येयांमध्ये या दोन गोष्टींचा जाणीवपूर्वक वापर करू शकतो का? हा, खूप खोल विचार आहे खरं तर. अनेकदा काय होतं, आपण धावपळीत असतो आणि आपल्याकडे काय आहे हे विसरूनच जातो. बरोबर. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं काढली आणि दिवसभरातल्या चांगल्या गोष्टींसाठी किंवा आपल्याला मदत केलेल्या व्यक्तींसाठी मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त केली तर त्याचा मानसिक शांततेवर खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही झाली गोवर्धन पूजेतून घेतलेली शिकवण, नाही का? अगदी. आणि वहीपूजनाच्या नवीन सुरुवातीबद्दल काय म्हणता येईल? त्याचप्रमाणे जसं वहीपूजन आहे तसंच आपणही वर्षातून एकदा किंवा काही ठराविक काळानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्याचा हिशोब मांडू शकतो. म्हणजे कसं? म्हणजे मी आता कुठे आहे, मला कुठे जायचं आहे, माझं आरोग्य कसं आहे, माझे नातेसंबंध कसे आहेत, माझी कौशल्य कोणती वाढवायची आहेत, यात मला काय बदल करायचे आहेत. अच्छा, स्वतःचं परीक्षण. हो, याची नोंद घेऊन नवीन ध्येय ठरवून त्यासाठी छोट्या छोट्या पावलांचं नियोजन करणं हे एका अर्थाने आपल्या आयुष्याचं वहीपूजनच झालं की. खरंच की. म्हणजे या पारंपरिक सणांमधून मिळालेले हे विचार आपण आपल्या आधुनिक जीवनातही किती छान प्रकारे लागू करू शकतो.
कृतज्ञतेमुळे समाधान मिळतं. आणि नवीन ध्येयांमुळे जगण्याला दिशा आणि उत्साह मिळतो. बरोबर. त्यामुळे या दिवाळी पाडव्याला गोवर्धन पूजन आणि वही पूजनाच्या निमित्ताने या दोन्ही तत्वांना आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याचा संकल्प करणं हीच कदाचित या सणांची खरी फलश्रुती ठरू शकेल. नक्कीच. परंपरांचा अर्थ समजून घेऊन तो वर्तमानात कसा उपयोगी ठरू शकतो याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग याच एका सकारात्मक विचाराने आपण आजच्या चर्चेचा समारोप करूया आणि श्रोत्यांमध्ये ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवूया. हो. दिवाळी पाडवा, गोवर्धन पूजन आणि वही पूजन या त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. हा सण आणि येणारं नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश, समाधान, सुख, समृद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम आरोग्य घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.